उपवर्गीकरण रद्द, आमच्या मागण्या पूर्ण करा, संविधान आमच्या हक्काचं, संविधान आमच्या हक्काचं. सध्या महाराष्ट्रभर वर्गीकरण आणि उपवर्गीकरणाला विरोध या दोन गोष्टीवर प्रचंड मोठं वादळ सुरू झाले. आम्ही समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी आधी आंदोलन करतोय. उपवर्गीकरणाचे तोटे आणि फायदे अजूनही आम्हाला शासनाने कळवलेले नाही. जर उद्या उपवर्गीकरण झालं तर आमच्या धाकट्या भावाला न्याय मिळेल असं जर त्यांना वाटत असेल तर तो कसा मिळणार हे त्यांनी विस्तारित केलं पाहिजे व कुणी विस्तारित करायला तयार नाही. उपवर्गीकरणाची मागणी सरकारची असली पाहिजे, सरकारसोबत भांडलं पाहिजे. आम्ही आपसात भांडू लागलेलो आहोत आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या माणसांना एकत्र घेऊन एक सरोगा बनवायचं काम आता आपण केलेलं आहे. उपवर्गीकरणाला आमचा विरोध नाही, पाठिंबाही नाही. आम्हाला माहिती आहे उपवर्गीकरण झालं तर या देशातल्या दलितांना पुन्हा एकदा विभागलं जातील आणि विभागले गेलेली माणसं कधी सुरक्षित नसतात आणि ती सुरक्षित ठेवण्याची लढाई चालू आहे. उपवर्गीकरण झालं की क्रिमिनल लागू होईल आणि क्रिमिनल लागू झालं की ज्याला सवलत मिळाली तो बाहेर जाईल, ज्याला नाही मिळाली तो आत येईल आणि अशिकलेला कमी न शिकलेला माणूस तर क्रिमिनल मध्ये बसला तर तो जिल्हाधिकारी, कलेक्टर किंवा कुठला अधिकारी होऊ शकत नाही, तो कुठल्या स्पर्धेमध्ये येऊ शकत नाही. हळूहळू दलितांच्या जागा मुक्तपणे बाहेर पडतील आणि त्या बाहेर पडलेल्या जागा त्या आमच्या समाजाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला एकसंघटित राहायचं आहे. आम्हाला दिलेलं 13% आरक्षण आमच्या 59 वाटलं जावं आणि प्रत्येकाला त्याचा न्याय मिळावा यासाठी हा सगळ्या खरं आमचं आंदोलन आहे. आणि म्हणून या आंदोलनासाठी आम्ही झालेलो आहोत. या आंदोलनाला आम्ही म्हणायची सांगितलं की आमचा विरोधी नाही, पाठिंबा बी नाही, पण उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे त्या मताची मात्र आम्ही ठाम आहोत. आमचे नेते ठाम आहेत. आमच्या नेत्याने आदेश दिला की वर्गीकरण झालं तर होणारे नुकसान तोटे सरकारने जाहीर करा. अजून जनगणना झालेली नाही. आज जनगणनेची यादी आमच्यावर हजर नाहीये. तोपर्यंत आमच्यात पेटवण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि मग तमाम तरी समाज इथंच आम्ही आलेलो आहोत. सर्व जातीचे लोक आम्ही सोबत आलेलो आहोत. मात्र सुद्धा आमच्या सोबत आहे आणि ही लढाई सगळ्यांना घेऊन लढतोय. आम्हाला ही लढाई यशस्वी करायची आहे आणि वर्गीकरणातून आणि हा देश वाचवायचा आहे. उपवर्गीकरण झालं तर या देशाला होणार नुकसानीपासून त्यांना वाचवायचं आहे. आणि मग देशाची सुरक्षता अखंडित ठेवण्यासाठी, देशाची एकात्मता अखंडित ठेवण्यासाठी, दलितांचं एक संघटन अखंडित ठेवण्यासाठी आणि दलितांच्या सुरक्षेसाठी ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे आणि या लढाईसाठी आम्ही तयार आहोत.